नमस्कार, जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट। आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर। माझ्या पाठीमागे हा आहे माळेवाडा बस स्थानक। बस स्थानक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असा हा बस स्थानक आणि हा जो बस स्थानक आपण बघतो आहोत याची स्थिती आता सध्या स्थितीला इथे पूर्णपणे कामकाज चालू आहे आणि पूर्ण खोदून ठेवलेला आहे। सगळे रस्ते आणि सगळा भाग हा परिसर पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे। जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत आपण बघतो या ठिकाणी सगळं खोदकाम झालेलं आहे। जवळपास 3-4 महिने झाले ही स्थिती आहे आणि आपण या ठिकाणी हा जो परिसर पाहत आहात, हे जे समोर आहे, समोर जिल्हा परिषदेचं ऑफिस आहे। अगदी समोरच्या बाजूला आपण पाहतो हे जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद अहिल्यानगर। आणि हे जे ऑफिस आहे, हा जो रस्ता आहे, हा रस्ता आपण पाहतो हा मुख्य रस्ता आहे। हा रस्ता माळेवाड्याला जाणारा सरळ एक रस्ता, इकडे या बाजूला हा माळेवाडा परिसर मध्ये जाणारा हा रस्ता आहे। हा इकडनं जो जातो हा माळेवाड्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा जो रस्ता चाललेला आहे जिल्हा परिषदेकडनं, हा सरळ मेन रोडला, म्हणजे जो मेन रोड आहे त्या ठिकाणी हा रस्ता जातो। आणि विशेष म्हणजे हे जे समोरचा आपण बघतो हा स्टँड, माळेवाडा बस स्थानक, याची ही अवस्था किमान 2-3 महिने झालेले आहेत, पूर्णपणे खोदून ठेवलेले आहे। पण आतापर्यंत याचं कामकाज कधी पूर्ण होणार, कधी सुरू होणार, याच्याबद्दल लोकांना त्यांच्या मनामध्ये साशंकता आहे। आणि कशा पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे याच्यावरती जर आपण नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की हे बघा, इथे आतमध्ये आता सध्या कामकाज चालू आहे आणि अशा पद्धतीने जर या गतीने जर हे कामकाज चालू राहिलं तर मला नाही वाटत आता अजून एक 8-10 वर्ष लागतील या स्टँडला पूर्ण व्हायला। आणि हे सांगण्यासाठी काही ज्योतिषाची भविष्याची काही गरज राहणार नाही। अशा पद्धतीने जर हे कामकाज चालू राहिलं तर भविष्यामध्ये हे बस स्थानक, माळेवाडा बस स्थानक कशा पद्धतीनं आणि कशा प्रकारे हे उभं राहील याबद्दल साशंकता आहे। हा समोरचा भाग आपण बघतो जिल्हा परिषदेचा हा भाग आहे आणि हा जो अहमदनगर आता सध्याचं अहिल्यानगरचं बस स्थानक कमीत कमी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असं हे बस स्थानक होतं आणि त्याला जवळपास तोडूनही 2 ते 3 महिने होत आलेले आहेत। आतापर्यंत साधी डागडुजी पण नाही, थोडंफार फक्त प्लिंथ पर्यंतचं पण बांधकाम आतापर्यंत झालेलं नाही। प्रश्न असा आहे की हा जो काम आहे अशा पद्धतीनं कासवगतीनं जर हे काम चालू राहिलं तर हे बस स्थानक, माळेवाडा बस स्थानक कधी पूर्ण होणार याबद्दल खूप मोठी शंका आहे। मी सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर।